दोन्ही तोंडाने साखर खाणं हे सध्या भाजपच्या बाबतीत चांगलंच अनुभवायला येतंय. आता नेमकं म्हणजे काय, तर भाजप हा शिंदेकडूनही फायदा करून घेतोय आणि शिंदेशिवाय स्वतःची ताकद महाराष्ट्रात मजबूत कशी करता येईल यासाठी चांगलाच डबल गेम खेळताना दिसतोय. पण यामुळे भाजपचा फायदा होणार की भाजप तोंडावर पडणार? तसंच यामुळे राज ठाकरेंचा भाजप फक्त वापर करून घेतोय का, हाही प्रश्न येतो. मग नक्की भाजपची खेळी काय? भाजपचा हा डबल गेम त्यांनी नक्की कसा खेळलाय, त्यामुळे फायदा कोणाला आणि भाजपचा नक्की काय तोटा होऊ शकतो, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. शिंदे आणि भाजप यांची युती तर झाली, पण ही युती खरोखरच शिंदेच्या फायद्याची आहे का? 2022 मध्ये शिवसेनेत फूट पाडून शिंदे हे भाजप सोबत आले आणि भाजपनं पडती भूमिका घेत शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. त्यानंतर शिंदेंनी त्यांच्या कामाने आणि त्यांच्या स्ट्रॅटर्जीजने स्वतःला मजबूत सिद्ध केलं. पण असं असताना युतीमधला भाजपचा प्रभाव कमी होणार का, ही भीती भाजपला वाटली आणि त्यांनी त्यांचे खेळ खेळायला सुरुवात केली. आता हे खेळ नक्की भाजप खेळतोय तरी कसा? तर काही ठिकाणी तगडे उमेदवार उभे करून, तर काही ठिकाणी शिंदे सोडून इतर मित्र पक्षांना पाठिंबा देत भाजप हा डबल गेम खेळतोय. पण यामुळे भाजपचं नुकसान होणार की त्यांना फायदा होणार? शिंदेना यामुळे फटका बसणार का, सविस्तर जाणून घेऊया. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना गटातील युती खरोखरच गुंतागुंतीची दिसून येते आणि भाजप स्वतःचं राजकीय वर्चस्व राखताना शिंदे यांच्याशी आपले संबंध मॅनेज करण्यासाठी मोजकी रणनीती वापरत असल्याची चिन्हे दिसतात. आता ही रणनीती नेमकी कोणती? तर शिंदे यांच्या गटाशिवाय स्वतंत्रपणे संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाचा प्रभाव वाढवण्यावर भाजपनं भर दिलाय. परंपरेने शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांवर भाजपचं नियंत्रण मजबूत करण्यात त्यांचा लॉंग टर्म उद्दिष्ट आहे. पक्षाचं अस्तित्व वाढवून भाजपला निवडणुकीतील विजय आणि विधानसभेच्या प्रभावासाठी शिंदे यांच्या गटावर कमी अवलंबून राहणं परवडणार असल्याचं दिसून येतंय. शिंदे यांना पूर्ण पाठिंबा देण्याऐवजी भाजपनं उमेदवार सुरक्षित करण्याच्या उद्देशानं भाजप विविध मतदारसंघात निवडकपणे स्वतःचा पाया जोपासून इलेक्ट्रोल पॉवर प्ले करते. शिंदे यांच्या गटाला पूर्णपणे पाठीशी घालण्यापेक्षा राज्यात स्वतःचं स्थान मजबूत करण्याला भाजपचं प्राधान्य असल्याचं यावरून स्पष्ट होतंय. त्याचप्रमाणे राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भाजपनं दिलेला पाठिंबा ही शिंदे यांच्यावर दबाव आणण्यासाठी एक धोरणात्मक चाल असू शकते. राज ठाकरे आणि शिंदेचा विशेषतः ठाणे, कल्याण आणि मुंबई महानगर प्रदेशातील इतर भागांमध्ये मजबूत प्रभाव दिसून येतोय. मनसेनं ऐतिहासिकदृष्ट्या मराठी भाषिक जनतेला आवाहन केलंय आणि मूळ शिवसेनेशी वैचारिक मुळे शेअर केली आहेत. मित्रपक्ष किंवा संभाव्य पाठिंबा या नात्याने राज ठाकरेंसोबत भाजपचं गुळपीट शिंदेशिवाय भाजपला फायदा मिळवून देतंय. अलीकडेच ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा ज्या भागात शिंदे यांचा मोठा प्रभाव आहे, तिथे राज ठाकरे हे शिंदे विरोधात आवाज उठवत असल्याचं आपण पाहिलंय. काउंटर बॅलन्स म्हणून राज यांच्या बरोबरीने भाजप या प्रदेशांमध्ये शिंदे यांच्या वाढीचं मॅनेजमेंट करू शकतं. अर्थात शिंदे हे राजकीय प्रतिस्पर्धी किंवा भाजपच्या प्रभावापासून फारसे स्वतंत्र होणार नाहीत याचा विचार करून भाजप सोमडीत हा गेम खेळतोय. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिंदे आणि भाजप या दोघांचे हितसंबंध असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपच्या धोरणात्मक समर्थन पर्यायावर प्रकाश टाकण्यात आलाय. काही भागात भाजपनं थेट शिंदे गटाच्या उमेदवारांविरोधात तगडे उमेदवार उभे केले नसले तरी शिंदे यांच्या हक्काच्या जागांवर जागा वाटपावेळी भाजपनं हक्क सांगितला होता. शिंदे यांच्या गटासह जागा वाटपाच्या व्यवस्थेला अंतिम रूप देण्यास भाजपनं अनेकदा अनास्था दाखवली होती. त्यामुळे काही वेळा जागा वाटपावर विलंब किंवा वाद निर्माण झाला. हा विलंब शिंदे यांना समान स्थान न देता महत्वाच्या प्रदेशांवर स्वतःचं नियंत्रण राखण्याची भाजपची इच्छा दर्शवू शकतोय. यामुळे भाजप मोठा भाऊ होण्याचे चान्सेस होते. ज्या मतदारसंघात भाजप स्वतःला प्रबळ दावेदार म्हणून पाहतोय तिथे ते त्यांच्या उमेदवारांना प्राधान्य दिले, ज्यामुळे शिंदे यांच्या गटाला निवडणुकीत मर्यादित संधी दिसून येते. हा दृष्टिकोन जिंकता येण्याजोग्या जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करण्यात भाजपचा इंटरेस्ट अंडरलाईन करतोय. मुख्यमंत्री या नात्याने शिंदे यांना युतीमधील टीका आणि प्रशासकीय आव्हानांचा सामना करावा लागतोय. तरी भाजपचं नेतृत्व अनेकदा धोरणात्मक दृष्ट्या मौन बाळगून आहे. टीकेच्या वेळी शिंदे यांचं समर्थन भाजप सहसा करत नाही. यामुळे कधी कधी भाजपला शिंदे यांच्याशी केलेल्या युतीत रस आहे की नाही असं गुंतागुंतीचं वातावरण तयार होताना दिसतंय. महाराष्ट्र सरकारमधील भाजप मंत्र्यांचा महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णयांवर मोठा प्रभाव दिसून येतो, ज्यामुळे काही वेळा मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचं नेतृत्व मागे पडू शकतं. या प्रभावामुळे शिंदे यांच्या स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता मर्यादित होते आणि राज्य प्रशासनावर भाजपची पकड मजबूत होते. मग शिंदे यांच्याकडे त्यांची स्वतंत्र इमेज आहे की नाही
शिंदे हे भाजपचं बोलकं भावलं म्हणून काम करतायत की काही, असेही प्रश्न पडतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी शिंदे यांच्या अजेंडांशी थेट संबंध ठेवण्याऐवजी मध्यवर्ती भाजपशी जुळवून घेणारी राजकीय भूमिका कायम ठेवली. ही अलिप्तता भाजपला सार्वजनिक धारणा मॅनेज करण्यात फ्लेक्झिबिलिटी देते आणि शिंदे यांच्या कृतींशी संबंधित कोणत्याही नकारात्मक परिणामापासून पक्षाला दूर ठेवते. परंपरेने शिवसेना ही महाराष्ट्रातील मराठी अभिमानाची आणि प्रादेशिक हितांची प्रमुख प्रतिनिधी राहिली आहे. शिंदे यांच्याशी युती करून आणि राज ठाकरेंसारख्या नेत्यांशी जोडलं जाऊन भाजप मराठी वोट बँकचा एक सुरक्षित भाग करण्यासाठी काम करतोय. ही रणनीती ऐतिहासिकदृष्ट्या शिवसेनेची आहे. मराठी भाषिक लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सहाय्यक उपक्रमांसह मराठी समस्यांशी भाजपचा सहभाग या मतदारांना थेट आवाहन करण्याच्या दिशेने बदलत दाखवतोय. शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात शिवसेनेच्या मतपेढीचे तुकडे करून पारंपरिकपणे सेना समर्थकांना थेट आव्हान करताना भाजप दोन्ही गटांवर नियंत्रण ठेवू शकतो. ही युक्ती केवळ शिंदे यांच्या गटावर अवलंबून न राहता मराठी मतदारांच्या निष्ठेचा उपयोग करण्यास भाजपला सक्षम करते, ज्यामुळे अखेरीस या मतदारसंख्येमध्ये भाजपचे पाऊल मजबूत होऊ शकतं. शिंदे यांची लोकप्रियता किंवा मित्रपक्ष म्हणून परिणामकारकता कमी झाल्यास भाजप पर्यायी नेत्यांचा विचार करू शकतं. जशी की माहीममध्ये अमित ठाकरे यांना भाजपनं पाठिंबा दिलाय. शिंदे यांचा गट यापुढे फायदेशीर नसेल तर भाजपची इतर स्थानिक नेत्यांशी किंवा गटांसोबत युती लगेचच वाढू शकते. या पर्यायी आघाड्या राखून भाजप शिंदे यांना अशा स्थितीत ठेवतो की त्यांची राजकीय सुसंगता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी सतत भाजपच्या हितसंबंधांशी जुळवून घेतलं पाहिजे. भाजप शिंदे यांच्या नेतृत्वाला जाहीरपणे पाठिंबा देत असताना पर्यायांचा प्रचार करून प्रमुख प्रदेश आणि मतदारसंघ स्वतःच्या प्रभावाखाली ठेवून आणि भाजपच्या दीर्घकालीन फायद्याच्या उमेदवारांना निवडकपणे पाठिंबा देऊन महाराष्ट्राच्या राजकीय भूभागावर स्वतःचं नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी पावलं उचलत असल्याचं दिसून येतंय. या दुहेरी खेळामुळे भाजपला महाराष्ट्रात आपलं व्यापक वर्चस्व राखताना शिंदे यांच्या गटाचा फायदा मिळवता येतोय. भविष्यात युती कितीदा बदलते याची पर्वा न करता स्वतःला सत्तेचा एजंट म्हणून भाजप स्थान मिळवून देतंय. असं असताना यामुळे भाजपला कायम फायदाच होईल असंही म्हणता येत नाही. उमेदवारांना पाठिंबा देताना भाजप तोंडावरही आपटू शकतो. त्याचप्रमाणे जर शिंदेंनी त्यांची ताकद या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिली तर भाजपला महागात पडू शकतंय. दोन्ही बाजूंनी खेळताना भाजप केवळ शिंदे यांच्या गटावरच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर संभाव्य मित्र पक्षांसोबत अविश्वास निर्माण करण्याचा धोका पत्करतोय. जर शिंदे यांच्या छावणीला असं जाणवलं की भाजप जाणीवपूर्वक त्यांना कमी लेखतोय किंवा राज ठाकरेंसारख्या नेत्यांची पैज लावतोय तर त्यामुळे महायुतीत मतभेद होऊ शकतात. भाजपची शिंदेसोबतची युती ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी खेळी होती असं मतदारांना वाटत असेल तर त्यामुळे नाराजी वाढू शकते. मराठी मतदार भाजपला प्रादेशिक हितसंबंधांपेक्षा राष्ट्रीय प्रभावाला प्राधान्य देणारा पक्ष म्हणून पाहू शकतात, ज्यामुळे महाराष्ट्रात भाजपच्या ब्रँडला धक्का बसू शकतो आणि मतदार विरोधी पक्षातील असले तरी मराठी हिताचे खरे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी ते संघटित होऊ शकतात. राज ठाकरेंच्या मनसेमध्ये पारंपरिक शिवसेना आणि मराठी मतांना आकर्षित करणारी तिसरी शक्ती म्हणून क्षमता आहे. हे त्यांच्या काही ठिकाणच्या भाषणांवरून पाहिलं असेलच. राज ठाकरेंना स्ट्रॅटेजिकली पाठिंबा दिल्यानं भाजपनं शिंदे यांना काउंटर बॅलन्स करण्यास मदत होऊ शकते. पण ज्या भागात भाजप वर्चस्व शोधू पाहतंय तिथे नवीन प्रतिस्पर्धी तयार करून राज ठाकरे प्रभावशाली होऊ शकतात. यामुळे भाजपचा डबल गेम त्यांच्याच अंगाशी येऊ शकतो आणि यामुळे शिंदेंना फायदा होऊ शकतो. याबाबत तुम्हाला काय वाटतं? भाजपचा डबल गेम त्यांचे टांगा पलटी घोडे फरार करणार की शिंदेंना बेजार करणार? भाजप राज ठाकरेंचा फक्त फायदा करून घेतोय का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.